तर सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईचा फटका आता पंढरपूरला येणाऱ्या भाविकांनाही बसण्यास सुरुवात झाली आहे। येत्या दिवसात शहरातील बहुतांश हॉटेल्स बंद पडतील अशी अवस्था आहे। त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना आता सोबत येताना टिफिन घेऊन येण्याची वेळ येणार आहे। आता गॅसचा पुरवठा जवळपास बंद झालाय, त्यामुळे येणाऱ्या भाविकांना सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अडचणींना सामोरं जावं लागणार हे जवळपास निश्चित आहे। काय परिस्थिती आहे, रोज किती भाविक असतात आणि आता काय परिस्थिती आहे? आता सध्या माझ्याकडे 1 दिवसाचा स्टॉक गॅस शिल्लक आहे। गोडाऊनला मागणी केली तर ती स्टॉक नाहीये म्हणून सांगतात। बरं, मग आता काय परत काय हॉटेल बंद करावे लागेल, दुसरं काय पर्याय नाही। आता मंदिरापासून हॉटेल आहे तुमचं, रोज किती भाविक असतात? रोज नाही म्हटलं तरी 5-10 हजार भाविक माझ्याकडे असतं रोज। चहापासनं नाश्त्यापासून सगळं जेवणपर्यंत सगळं आहे आपल्याकडे। आता उद्यापासून बंद होणार? उद्यापासून बंद करावं लागेल, कारण गॅसच नाही आहे आमच्याकडे शिल्लक। आम्ही ग्रामीण मध्ये आलो कोल्हापूरहून। बर, आम्ही काही सकाळी जेवण वगैरे घेऊन आलो नाही, तर नाही मात्र भाविकांचा हाल होऊन जातो। आता हॉटेल बंद झाल्यावर अडचणी येणार, फार हाल होणार भाविकांचं, फार हाल होणार। तर अशा रीतीनं जर ज्या पद्धतीनं गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळे हॉटेल 1 ते 2 दिवसात बंद होणार आहेत आणि असं झालं तर मग मात्र पंढरपूरला येणाऱ्या हजारो भाविकांना चहापासून प्रत्येक गोष्टीसाठी अडचणींना सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे शासनाने यातून तातडीनं मार्ग काढणं गरजेचं आहे, अन्यथा पंढरपूर सारखी देवस्थानाकडे येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।